नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर वलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. वकील नंदिनीला म्हणतात की नवऱ्याला त्रास द्यायचा म्हणून तुम्ही इथे माहेरी आलात ना. तर नंदिनी म्हणते की तसं काही नाहीये, पण मला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स हवा आहे. होईल का तेवढे लवकर? तुम्ही ऍप्लिकेशन टाका, मला लवकरात लवकर डिवोर्स हवा आहे. ते नंदिनीचं बोलणं ऐकल्यानंतर त्या वकिलालाही आता मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो की असं काय झालं की तुम्हाला एवढं लवकर डिवोर्स हवाय. तर इकडे मालिनी देवासमोर प्रार्थना करत असते की घरातली पीडा बाहेर जावं आणि घराची लक्ष्मी आत येऊ. पण मात्र पार्थ आता तिच्या मागे काही बोलत नसतो. त्यावेळी तिथे काव्य येते आणि काव्य म्हणते की घरातली लक्ष्मी घरात परत आली आहे. पण मात्र पार्थला काही फारसा आनंद झालेला नसतो. तर मालिनी विचार करत असते की त्या सगळ्या फोटोमध्ये अचानक काव्य आणि जीवाचे फोटो आले कसे काय. तर पिहू म्हणते की मी तर ते फोटो टाकलेच नव्हते. तर ते फोटो टाकले कधी. तर मालिनीला आता पक्का संशय होतो की या सगळ्या मागे वसुंधरा आत्या आणि रम्याचाच हात आहे. तर मित्रांनो, त्याचमुळे आता त्या दोघींनाही आता जाब विचारण्यासाठी मालिनी जाते, त्यांच्या खोलीत जाते. आता बघूया काय होते वसुंधरा आणि रम्याचं, आणि मालिनी काय म्हणते त्यांना, हे सगळंच पाहणं रंजक आहे.